तर हाय मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। तर सुरुवातीला मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय। तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। इथे साईडला स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितलेला आहे। तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की पंकज सर एखादी व्हीलचेअर मिळेल काय, असं मला मेसेज आलेला आहे त्याच्यावरती। त्याच्यानंतर मी सांगितलं की विचारतो मी। तिकडनं मला रिप्लाय आला, बघ खूप गरज आहे, त्याचा भाऊ पण अपंग आहे आणि ते कुठले ते सर्व मी सांगतो। कमावते कोणी नाही असे सांगितले मला मेसेज। इथे तुम्हाला मी चार्ट दाखवते, दिसते का? उजेड येतो, दिसत नाही ना? तर मी सांगितलं चॅटवरती की नाव आणि गाव काय आहे। मुरबाडमधील आहे, मित्र आहे अनंता मनोहर वाघ, पत्ता चिमणीची वाडी, पोस्ट म्हसा, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे। त्याने मोबाईल नंबर पण दिलेले आहेत। त्याच्यानंतर इलेक्ट्रिक सायकल मिळाली तर व्यवसाय करू शकतो असं सांगितलं आहे त्याने। त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर मी कॉन्टॅक्ट केला, म्हणजे जे अपंग आहेत भाऊ, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला। तर आता त्यांच्याशी बोलणे काय झाले बघा। ओके, कॉन्टॅक्ट केलं तेव्हा व्हीलचेअरविषयी बोलणं झालं। तर त्याला व्हीलचेअर नको आहे, व्यवसायासाठी जे इलेक्ट्रिक सायकल पाहिजे त्याची जास्त गरज आहे। आणि तेवढाच बोलताना मी सांगितलं की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही मला पाठवलेला आहे, तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करू शकतो का? जर तुमची परमिशन असेल तरच मी अपलोड करेन, अन्यथा नाहीतर नाही करणार। तर ते बोलले की बिनधास्त व्हिडिओ तुम्ही अपलोड करा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते। तर इथे आम्ही चॅटसुद्धा केलेलं आहे, उजेडमुळे दिसत नाही। त्याच्यानंतर आहे ज्या भाऊंशी बोलणं झालं त्याचं नाव नामदेव भाऊ, आणि हँडिकॅप सर्टिफिकेट तो सुद्धा मला सेंड केलेला आहे। तर तुमच्याकडून कोणाकडून कोणी ओळखीमध्ये असेल, NGOs असतील, अदर NGOs असतील, ज्या आशांना मदत करत असतील, तर त्यांनी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मदत मिळावी त्या भावांना। तर हीच विनंती आहे, त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला। थँक्यू।